शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना मैत्रिणींना अगदी मनापासून तुमचं जे आहे माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर चला आज सकाळी जी झालेली आहे मी रेडी झालेली, जसं की आम्हाला बड्डे पार्टीला जायचं आहे हैदराबादला आणि संध्याकाळचा जे आहे की नाही 5:30-6चा टाईम दिलेला आहे. तर सकाळी जे आहे की नाही आता ऑटो टायमिंग व्हायली आहे 7, जसं की 4 वाजता सुटलं होतं. घरातले कामं ते पण भरपूर असतात. तर चला इथं मी घरूनच जे आहे की नाही आता पार्टीवेअर साडी घातली, कारण जे आहे आता जर्नीमध्ये कुठं जायचं नाही काही नाही, डायरेक्ट आपल्याला हैदराबादला जायचं आहे आणि एकदम स्मूथ आणि पार्टीवेअर नरम साडी आहे, त्याच्यामुळे घरूनच मी वेअर केली आहे. तर चला तिथं गेलं की नाही की थोडंसं फ्रेशअप वगैरे करायचं, थोडीशी हेअरस्टाईल घालायची आणि झालं मग कार्यक्रमाला आपण रेडी होतो. तर चला इथं जे आहे की नाही मिस्टरची गाडी पुसायली तर आणि आमची तयारी व्हायली आता जायची. आणि इथं जे आहे आम्ही सगळेजण गाडी पुसलो तर मी जे आहे माझ्या दिरासमोर जे आहे आमची मजा चालू आहे सकाळी सकाळी. तर चला आता निघलो तर आम्ही गाडीमध्ये, जसं की आमचं हे बारका देर आहे की आमची जाऊबाई आहे, छोटी जाऊ आहे माझी, वैभव. जसं की त्याला हैदराबादला जायचं होतं तर आमच्या संघ पुन्हा मग आम्ही आमच्या घरी येणार. तिथंच आता राहते, त्याची जॉब तिथंच आहे, त्याच्यामुळं आता 1-2 दिवसाच्या वेळेस आधी जाणार होता त्यानं, पण मी म्हटलं आता आमच्या संघ चल म्हणून आता आम्ही 5 जण जे आहेत तो निघलो. आणि इथून जे आहे मिस्टर ड्रायव्हिंग करतायत, कारण जे आहे की नाही ते आता नवीनच त्यांनी गाडी शिकलेली, कारण ट्रॅफिकमध्ये जे ना त्यांना तेवढा अजून नवीन हात साफ झालेला नाहीये, म्हणून जे आहे की नाही आता पूर्ण जे आहे अशी हायवेला वगैरे मस्त छान स्मूथ अशी गाडी चालवितात ते. आणि जसं आता हैदराबादची ट्रॅफिक सुरू झाली, आपल्याला जसं सिटीमध्ये जायचं तसं आमचा देर चालविते, कारण त्यांनी की नाही भरपूर ड्रायव्हिंग करतात आणि त्यांना ना साफ हात झालेला आहे, त्याच्यामुळे जे आहे आता दोघं पण भाऊ जे आहे गाडी चालविणार आहेत. तर चला आम्ही सकाळीच निघलो आता हैदराबादला आणि पुढचा व्हिडिओ जे आहे ना ते नक्की बघत राहा. आणि संध्याकाळची आहे बर्थडे पार्टी, तर 2 भागामध्ये तुम्हाला हे व्हिडिओ येते, कारण आम्ही हैदराबादमध्ये गेलोत ना तर भरपूर फिरलो पण आहेत, कारण कुठं कुठं जायचंय काय काय नाही त्याचे पण व्हिडिओ भरपूर आहेत, त्याच्यामुळे 2 ते 3 भागामध्ये तुम्हाला जे आहे की नाही आता हे आमच्या बर्थडे पार्टीचा जे व्हिडिओ आहे ते येणार आहे. आणि नक्की तुम्ही जे आहे तिन्ही व्हिडिओ नक्की बघत राहा, कारण हैदराबादला बघायचे खूप असे प्लेस आहेत आणि खूप छान आहे, खूप मोठे. तर चला आमचे जे की नाही आता आम्ही जे आहे हैदराबादमध्ये एंट्री करतो, तर इथून पण 1.5-2 घंटे लागतात, कारण ट्रॅफिक जाम इतकं असतं ना सिटीला की भरपूर. आता हैदराबाद आलं म्हणलं तर आमचे 3 घंटे झालेले आहेत. आणि इकडं तुम्ही बघू शकता की पूर्ण जे पाट आहेत की नाही तेलुगूमधूनच आहेत. चला आता आम्हाला जे आहे की नाही आम्ही नाश्ता करणार आहे, तर इथून जे आहे 1-1.5 ते घंटा लागणार आहे हैदराबादला जायला. पण हैदराबाद मध्ये गेलं तरी मी मध्ये एंट्री करतो, तर मध्ये जे जायला की नाही घरापासून जायला जे आहे ते 2 ते 2.5 घंटे लागतात, कारण ट्रॅफिकच इतकी ना भरपूर ट्रॅफिक होती. तर चला इथं जे आहे की नाही आम्ही आता सकाळी मस्त नाश्ता करायला उतरलो, जसं की ते इडली वडा पुन्हा जे मैद्याचे बोंडे असतात की नाही ते पण होते. आणि आमचे मिस्टर थोडं फिक्कं खातात ना, मग त्यांच्यासाठी इथं वैभव सांगत होता की डोसा जे आहे की नाही एकदम फिक्का बनवा म्हणून. तर चला मस्त सकाळी जे आहे नाश्ता बी केला, चहा बी घेतला, हे करून जे आहे आता आम्हाला पुढे निघायचं आहे. तर आमच्या इथं गरम नाश्ता व्हायला आहे म्हणजे इथं सकाळच्या नाश्त्याला या सगळेजण स्पेशल नाश्ता. तर मी जसं इडली डोसाच मागविला होता, इडली वडा मागविला होता, आमच्या जाऊबाईनं पण तेच मागविलं आणि पुन्हा त्यांनी अजून डोसा पण घेतला, पण माझं तेवढ्या ह्याच्यातच झालं. मिस्टरांनी वैभवनं पण डोसा घेतला आणि पुन्हा आम्ही जे आहे ना वडे मस्त गरम तळू लागले, ते एक वडा पण टेस्ट केला. आणि सकाळी ऊन जे भरपूर पडलं होतं की नाही, आमच्या इकडं जसं ऊन जास्त नाही आणि इथं जे आहे की नाही आपलं उन्हाळ्यावानी ऊन लागायले. आणि इथं आमच्या जावानं मी पण जेव्हा आता जसं नाश्ता झाला तर चहा घेतलाय आणि आता आम्ही निघलो पुढी. तर व्हिडिओ जे आहे लास्टपर्यंत नक्की बघत राहा. टेन्शनच नाही, तर ते तुळशीचं लग्न आलं काय आलं मला टेन्शनच जमा करून कुठला आहे हा लाल होते डोळे. हो मी मला तू पुढे गेलीस काय की तिथं तयार मेन रोडून ऊन भरपूर पडलं होतं, तर चौकड अशी मक्का वाळू घातली होती, कारण मक्का जे आहे की नाही भरपूर उत्पादन आमच्या इकडे मक्काचं घेतात. पूर्ण रोडवर जे आहे की नाही मक्का अशी मस्त वाळू घातली होती आणि ज्यांना पाहिजे की नाही त्याचं विकत पण घेऊन जाऊ शकतात मक्का, जसं की ते विकतात पण लोक. आम्ही जे आहे की नाही आता जाताना जे आहे तुम्हाला छोटे मोठे प्लेस वगैरे सगळं सांगणार आहे काय काय नाही.
कारण तुम्हाला पण आमच्या चौकामध्ये काय 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 नाही त्याची जी माहिती व्हायला पाहिजे. चला, रस्त्यानं भरपूर जे बाहेर ना अशी सीताफळ बसलेले होते ना, भरपूर सीताफळ इथे विकायला. तर आम्हाला कसं आता जाताना जे आहे आमचा नाश्ता झाला होता मस्त, इथे ताजे ताजे गरम मक्का कणीस दिसले होते. तर 2-3 कणस जे आहेत आम्ही घेतले होते खायला आणि घेऊन जे आहे आता निघलो तर आम्ही पुढे. चला, आता आपण पोहोचलो हैदराबाद सिटीमध्ये. तर चला आता दाखवते मी आता सिटीमध्ये जे आपण चाललोत ना. तर इथून आम्हाला 1.5 घंटा लागलाय मध्ये जायला. पिवळी शेवंती आहे का? शेवंतीची म्हणजे झाड सगळे झाली पिवळी फक्त आता माझ्या इथं गुलाबी होती, पांढरी होती, पिवळी. एवढा स्लो झालं ना, पक्का फर्स्ट टाका. हा, काय कच्चे राहते, काय पिकलेले राहते, कसे मस्त शिग लावून ठेवलं मध्ये बारीक मोठे राहते. का लेफ्ट गेले तर बघा वरंगल एअरपोर्ट गिरपोर्ट सगळं एकूण बंद होत्यात. कवा बिवडाचं झाड दिसलं तिथं दोरे बांधायचे. बसते खाली इकडून बामणे नोड नाही म्हणता येईल समोर नाही. खरंच काय वाटणार, बारकी गाडी राहायला आदळून घेते आलंय. हो मग आता कोणाला काय झालं हॉस्पिटलला नाही, एवढ्या पब्लिक मध्ये कुठे नेता डॅड्या त्याला सांगा. रस्त्याच साथ देते ना, लहान गावामध्ये काय काम होते. आता त्याला कार्ड मला त्यानं सामनेवाला निकालतो, मी निकालता म्हणते ना. ट्रॅफिक लई राहते म्हणायले ते ना. चांगले राहते ते, पडते ते चांगले राहते ते, कमी राहते त्याला. काय मेन राड आपले प्लेअरच राहते, मेन प्लेअर. कसं देत राहील ना की घासला शाला तो हे सायकल कसं चालवली दिवसात. किलोमीटर जाते त्याला असंच ह्यांच्या हे कसे चालले आता तसंच. आता सिटी मध्ये जाणार आहे, हिला परमिशन राहत आहे. कसं बी जाऊ शकतो, सगळे बी निघता खाला. कमी मोठा पूल आहे का रे, नवीन बनाले का? आणले वरून बी रोड झाले ना तो मोठा. मला हॉस्टेल हे का डॅड, पहिला हॉस्टेल हेच सांग. मागे मागे गेले, महाग लाईन गेली नाही का तिथं हॉस्टेल. कॉलेज इकडे हो का, हे राईट साइड. हे पहिलं राहत होतस तू, ती कॉलेज ना. मला कॉलेज पुढे राहते 2 किलोमीटर असं युटर्न. लाखानं पैसा लागते शिक्षणाला. जेवढं कमविलीस ना तेवढं ह्याच्यातच जाते. आपल्या छोट्या गावामध्ये जसं माणूस सुखात राहते ना तसं सिटीला राहू शकत नाही. आपल्या इथं कधी कधी भाजीपाला फुकट बी भेटते, इथं पाणी प्यायला फुकट, पाणी बी फुकट भेटणार तुला. इतकं लांब, आदिलाबाद इथं जवळच आहे. काढ म्हणलं काढ जरा तिकडलं. इकॉनॉमी ड्राईव्ह मोड आहे. टँक दिले नाही टाटाचे. सुट्टी होती नाही रात्रीची ड्युटी होती त्या दिवशी, दुसऱ्या दिवशी. मंदिर किती छान छान आहेत रे इथं. तवाच ओळखू येते आपल्या साऊथचं मंदिर. बघ ना किती सुंदर, कलर किती छान आहे. बंद दिसायले पण कसं काय दुपारचं बंद.